काय म्हणताय पुणेकर? तर मी ऋतुजा शिर्के आणि आशियाना रिअल इस्टेटच्या या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करत आहे। तर तुम्ही पुण्यामध्ये 3 नाही 4 नाही तर 5 BHK किंवा 5 BHK पेक्षा जास्त प्रशस्त विला बघताय का? तर चांदणी चौकाजवळ असलेला हा 5.5 BHK विला आजच पाहून घ्या। तर चला संपूर्ण विला आणि डिटेल्स जाणून घेऊयात। तर याच्यामध्ये याचा USP पॉइंट असा आहे की बंगलो तर अतिशय सुंदर, म्हणजे विला अतिशय सुंदर तर आहेच, पण त्याचबरोबर त्याचं गार्डन देखील खूप सुंदर आहे। तर संपूर्ण डिटेल्स आणि माहिती जाणून घेऊयात। तर आपण एंट्रन्स केल्यानंतर हे डाव्या बाजूला तुम्ही बघू शकता की 1275 स्क्वेअर फीटचं प्रशस्त असं गार्डन आहे आणि अतिशय सुंदर झाडं लावून एकदम यांनी वेल मेंटेन ठेवलेलं आहे। तुम्ही बघू शकता की किती प्रशस्त हे 1275 स्क्वेअर फीटचं गार्डन आहे आणि त्याचबरोबर इथे मीटिंग रूम सुद्धा आहे। आपण मीटिंग रूम पाहण्या अगोदर गार्डन शेवटपर्यंत बघूयात। तर बावधानमध्ये चांदणी चौकापासून अवघ्या 5 मिनिटाच्या अंतरावर असलेला हा 5.5 BHK लक्झरी विला संपूर्ण बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आता आपण मीटिंग रूम बघूयात। गार्डन अटॅच असलेली ही मीटिंग रूम अतिशय प्रशस्त आणि वेल मेंटेन आहे। त्याचबरोबर गेस्ट बेडरूम देखील या मीटिंग रूमच्या अगदी शेजारी आहे। तुम्ही बघू शकता ही प्रशस्त अशी गेस्ट बेडरूम। इथून देखील तुम्हाला गार्डनकडे जाण्याकरता रस्ता आहे, म्हणजे गार्डन अटॅच असलेली ही गेस्ट रूम आणि मीटिंग रूम असणार आहे। त्याचबरोबर 4 रिझर्व कार पार्किंग तर आहेच, पण त्याचबरोबर या विलामध्ये प्रायव्हेट लिफ्ट देखील असणार आहे। तर मेन एंट्रन्समधून आपण डावीकडे असलेलं संपूर्ण गार्डन पाहिलं आणि आता इथे या 4 रिझर्व कार तुम्ही सहजपणे पार्क करू शकता, इतकं प्रशस्त हे पार्किंग असणार आहे। आणि याच्याच उजव्या बाजूला हे असणार आहे आपलं मेन एंट्रन्स। तर गार्डन आणि कार पार्किंग पाहिल्यानंतर हा असणार आहे आपल्या 5.5 BHK विलाचा मेन एंट्रन्स। एंट्रन्समधून आत आल्यानंतर प्रशस्त असं हे लिव्हिंग अतिशय सुंदर प्रकारे यांनी इंटेरियर केलेलं आहेच, पण वेल मेंटेन देखील खूप सुंदर आहे। तर लक्झरी विला आहे हा। आणि आता आपण किचन आणि डायनिंगकडे येऊयात। तर स्पेशियस लिव्हिंग पाहिल्यानंतर आता आपण येतोय आपल्या किचनकडे आणि किचन तुम्ही बघू शकता किती स्पेशियस आणि वेल मेंटेन आहे। तर हे एल शेपचं किचन आणि किचन ट्रॉलीज तर अगदी वेल मेंटेन आहेत। आणि किचन तर बघितलंच, पण हा फक्त डायनिंग एरिया नाही आहे, तर हा स्पेशियस डायनिंग एरिया आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता की समोर देवघराकरता सेपरेट स्पेस आहे, त्याचबरोबर याच्या शेजारी 3 सीटर असा सेपरेट सिटिंग एरिया देखील आहे। आणि फक्त डायनिंग एरियाच नाही आहे, मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे तुम्ही या तुमच्या स्पेसमध्ये बसून निवांत वेळी चहा कॉफी घेऊ शकता, तेही तुम्हाला इथून दिसणाऱ्या तुमच्या गार्डनचा व्ह्यू पाहत। आणि आता आपण आपली प्रायव्हेट लिफ्ट आणि इतर व्हिडिओ कंटिन्यू करूयात। तर ही असणार आहे आपल्या विला करता असलेली प्रायव्हेट लिफ्ट आणि आता आपण आपल्या सेकंड फ्लोअरला जाऊयात। तर ग्राउंड प्लस 3 फ्लोअर असा असलेला हा आपला 5.5 BHK विला आणि आता मी आहे याच्या सेकंड फ्लोअरवर। तर आता आपण आपल्या किंग साइज मास्टर बेडरूम्स पाहूयात। तर ही असणार आहे आपली फर्स्ट मास्टर बेडरूम। तुम्ही बघू शकताय फ्लोरिंग सगळं वुडन आहे आणि वॉर्डरोब तुम्ही बघू शकताय की याच्यामध्ये वॉर्डरोब करता स्पेशियस अशी वॉक इन वॉर्डरोब स्पेस आहे। त्याचबरोबर अटॅच वॉशरूम देखील आहे। तर या विलामध्ये असणारी प्रत्येक बेडरूम हे अर्थातच किंग साइज असणार आहे। आणि आता आपण समोर आपल्या सेकंड मास्टर बेडरूमकडे येऊयात। तर अतिशय सुंदर असा हा आपला विला असणार आहे। तुम्ही पाहताच आहात की किती सुंदर प्रकारे हे वेल मेंटेन आहे। तर ही असणार आहे आपली सेकंड मास्टर बेडरूम विथ स्पेशियस अँड सेपरेट वॉक इन वॉर्डरोब स्पेस विथ अटॅच वॉशरूम। आणि आता आपण सेकंड फ्लोअरवरून आपल्या थर्ड फ्लोअरवर जाणार आहोत। तर चला, तर हा असणार आहे आपला थर्ड फ्लोअर। तर थर्ड फ्लोअरमध्ये पण तुम्ही बघू शकताय की ही आपली असणार आहे किंग साइज मास्टर बेडरूम। याचे ही डिटेल ॲज सेम ॲज विथ अ सेपरेट वॉक इन वॉर्डरोब स्पेस अँड अटॅच वॉशरूम। याच्याच समोर ही असणार आहे आपली फोर्थ मास्टर बेडरूम।
तर या बेडरूमचं वैशिष्ट्य म्हणजे या बेडरूमला अटॅच असणारं हे स्पेशियस असं टेरेस आणि अटॅच असणारा हा स्विमिंग पूल। तर हा संपूर्ण 5.5 BHK विला हा तुम्हाला कसा वाटला? तर याचं लोकेशन असणार आहे बावधान चांदणी चौकापासून अवघ्या 5 मिनिटाच्या अंतरावर। तर हा 5500 स्क्वेअर फीटचा संपूर्ण प्लॉट एरिया आहे। यामध्ये 3200 स्क्वेअर फीटचं बांधकाम आहे। त्याचबरोबर हे जे गार्डन तुम्ही पाहताय माझ्या आजूबाजूला असलेलं, तर हे 1275 स्क्वेअर फीटचं असणार आहे। त्याचबरोबर याच्या ॲम्युनिटीज काय काय तुम्ही पाहिल्यात, 4 रिझर्व कार पार्क यामध्ये आहेत। त्याचबरोबर प्रायव्हेट लिफ्ट आहे, स्विमिंग पूल आहे, सेपरेट मीटिंग रूम आहे, गेस्ट रूम सेपरेट आहे। तर अशा सुंदर आणि विविध USB पॉईंट्स असलेला हा 5.5 BHK विला। तर या विलाची किंमत नक्की किती असणार आहे हा प्रश्न तुम्हालाही पडलाय ना? तर काळजी करू नका, आशियाना रिअल इस्टेटने केवळ 7,50,00,000मध्ये हा प्रशस्त विला तुमच्यासाठी आणलाय। आणि हो, याचा आणखीन एक USP तुम्हाला सांगते, अगदी पीसफुल लोकेशन आहे बावधानमधलं। त्याच्यामुळे तुम्ही नक्की व्हिजिट करा। तुम्ही जर का चांदणी चौकापासून आजूबाजूला किंवा जवळपास बाणेर, बावधान, बालेवाडी या एरियामध्ये जर का तुम्ही हा विला किंवा आणखी काही प्रॉपर्टी पाहत असाल, तर एकदा अवश्य तुम्ही हा विला व्हिजिट करा। तर दररोज असे नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता आशियाना रिअल इस्टेटला आजच सबस्क्राईब करा आणि शेअर आणि लाईक करायलाही विसरू नका। थँक्यू।